बघतो नमस्कार. बघतो घरामध्ये घडत असलेल्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये काही संकेत दडलेले असतात. या संकेतांना जर समजून घेतले जाईल तर आपण हे जाणून जाऊ शकतो की भविष्यामध्ये येणारी वेळ ही कशी राहील आणि आपण काही त्रासांच्या बाधांपासून वाचून राहू शकतो. बघतो ज्योतिषशास्त्राच्या अनुसार जेव्हा दरिद्रता वाढण्याची संभावना असते तर अशा वेळी घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला इशारा करतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की गरिबीत वाढ होण्याचे कोणकोणते संकेत तुम्हाला मिळू शकतात. पण तत्पूर्वी मी आपणास हे सांगू इच्छितोय की या चॅनलचा उद्देश आहे की आध्यात्मिक व प्राचीन वास्तुशास्त्रांच्या आधारावर सिद्ध असलेली महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला देत राहून तुम्हा सर्व भक्तगणांचे जनहित आणि जनकल्याण व्हावे. जर तुम्ही तुमच्या समस्यांना गरिबीला संपवू इच्छिता तर अशा महत्त्वपूर्ण आध्यात्मिक व शास्त्रीय माहितीच्या व्हिडिओला आपल्या फायद्यासाठी ध्यान देऊन अवश्य पहा. बघतो जर राहत्या घरामध्ये कोणती अनहोनी समस्या येणारी असेल तर त्याचा प्रभाव सर्वात प्रथम घरामध्ये लावलेल्या तुळशीच्या रोपावर पडतो. तुळशीचे रोप एकदम सुकून जाते, ज्याला घरामध्ये कोणते संकट आणि दरिद्रता येण्याचा संकेत मानला जातो. खाण्यापिण्याच्या गोड व नमकीन पदार्थांमध्ये काळ्या मुंग्यांचे येत राहणे हे तुमच्या येणाऱ्या वाईट वेळेचा संकेत दर्शवते. जर तुमच्या घरामध्ये लावलेल्या झाडी रोपांची पाने सुकू लागली तर त्यांना लागलीच कापून टाका. घरामध्ये लावलेली छोटी झाडी रोपे नेहमी हरीभरी राहिली पाहिजे. घरामध्ये यांची पाने सुकलेली असता कामा नये, नाहीतर बुध ग्रह खराब होतो आणि याने तुमच्यावरील कर्ज वाढत जाते. त्यामुळे घरातील छोट्या झाडी रोपांना रोजच्या रोज न चुकता पाणी अवश्य घाला, त्यांना सुकण्यास देऊ नका. घरामधील झाडू ही लक्ष्मीची सूचक आहे, कारण की ती दरिद्रतेला घरातून बाहेर काढते. हिने घरामध्ये सुख समृद्धी आणि धन दौलत येते. झाडूच्या वर चुकूनही कधी पाय ठेवू नये, याने लक्ष्मीचा अनादर होतो. घरातील कोणी लहान मूल अचानकपणे झाडू हातात घेऊन घरात झाडू मारू लागले तर यास वास्तुशास्त्राच्या अनुसार घरामध्ये कोणी आकस्मिक व अनोळखी पाहुणे येण्याचा संकेत समजला पाहिजे. सूर्यास्तानंतर घरामध्ये झाडू मारता कामा नये, कारण की हे व्यक्तीच्या दुर्भाग्याला आमंत्रण देते. पण तेथेच नाश्ता करण्यापूर्वी घरामध्ये झाडू अवश्यच मारा, कारण की हे खूपच शुभ असते. झाडूला घरामध्ये उलटे करून ठेवणे अपशकुनी मानले जाते. झाडूला नेहमीच आडवे ठेवले पाहिजे. झाडूला उभी करून ठेवल्याने घरामध्ये क्लेश कलह वाढतो आणि घरामध्ये दारिद्र्याचा व गरिबीचा वास होतो. अंधार पडल्यानंतर तुम्ही झाडू मारण्यापासून वाचून राहावे, याने श्री लक्ष्मी नाराज होते. घरातील कोणी सदस्य बाहेर जातो तर लागलीच त्याच्या बाहेर गेल्यानंतर झाडू मारू नये. काही वेळानंतरच तुम्ही झाडू मारावे. झाडूला तुम्ही लपवून ठेवले पाहिजे. कोणाची दृष्ट हिच्यावर पडता कामा नये. ज्या प्रकारे घराच्या धनाला लपवून ठेवले जाते त्याच प्रकारे झाडूलाही घरामध्ये येणाऱ्यांची दृष्टी या झाडूवर पडण्यापासून हिचा बचाव केला पाहिजे. वास्तुविज्ञानानुसार जे लोक झाडूसाठी एक स्थान निश्चित करण्याऐवजी या झाडूला घरामध्ये कुठेही असेच पडून ठेवून देत असतात त्यांना त्यांच्या घरामध्ये आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो व याने खर्चही वाढतात. धनाची वायफळ हानी होऊ लागते. बघतो गाय अथवा इतर कोणत्याही जनावराला झाडूने मारून हकलता कामा नये, याने श्री लक्ष्मी माता तुमच्या घरातून रुष्ट होऊन निघून जाते. ज्या घरांमध्ये दूध उकळून ओतू जाते तेथील घरात पैशांचा अचानक खर्च वाढू लागतो. घरातील लोक आजारी राहू लागतात आणि त्यांच्या कुटुंब परिवारात अंतर येण्याची संभावना वाढू लागते. त्यामुळे पुढील वेळेपासून या गोष्टीचे अवश्य ध्यान ठेवा. बऱ्याचशा लोकांचे मानणे आहे की दूध उकळून ओतू जाणे हे शुभ असते, तर अशांना मी सांगू इच्छितोय की जर अचानक तुमच्या घरामध्ये दूध उकळून ओतू जाते तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तर हे शुभ नाही. रोज रोज असे होता कामा नये. तुम्ही या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही कोणत्या कामानिमित्त घरातून बाहेर जा आणि नंतर घरी माघारी येताच तुम्हाला दरवाजात सर्वात प्रथम पालीचे दर्शन होते तर याचा अर्थ आहे तुमची वाईट वेळ खूपच लवकर सुरू होणारी आहे. अशामध्ये तुम्हाला अधिक सावध झाले पाहिजे आणि वाईट वेळेत हिमतीने काम करण्यासाठी तयार राहिले पाहिजे. बघतो या एका गोष्टीचे नेहमीच ध्यान ठेवा की वेळ ही कधीच एकसारखी राहत नसते. वाईट वेळ ही निघून जाईल. गरज आहे ती फक्त हिमतीने सामोरे जाण्याची. बघतो घरामध्ये पाल दिसणे तसे तर हा शुभ संकेत असतो, पण जर तुम्ही नवीन घर घेतले असेल आणि त्यामध्ये
मेलेली पाल आढळून येते, तर अशा घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला पूजा हवन इत्यादी करून घेतले पाहिजे. जर तुम्ही असे करत नाही तर त्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तीची उन्नती व बरकत होऊ शकत नसते आणि वाईट वेळ नेहमी त्या व्यक्तीवर प्रभावित बनून राहते. जर कळत नकळत पाल तुमच्या शरीराच्या अंगावर पडते तर हाही येणाऱ्या वेळेचा संकेत आहे. जसे की जर पाल तुमच्या शरीरावरील मस्तकावर पडते तर ती तुमच्यासाठी खुशी व सुख समृद्धीचा संकेत घेऊन येते आणि लवकरच तुम्हाला धनाचा लाभ प्राप्त होणार असते. पण तीच पाल जर तुमच्या शरीरावरील केसांवर पडते तर तुम्ही सावध व्हावे, कारण की याचा अर्थ आहे की तुमच्या जीवनामध्ये कोणते भारी संकट येणारे आहे किंवा मग तुम्हाला अकाल मृत्यूचा धोका आहे. अगदी अशाच प्रकारे डोळ्यांचेही फडफडणे तुम्हाला येणाऱ्या वेळेविषयी संकेत देते. स्त्रियांचा डावा डोळा फडफडण्याचा अर्थ आहे तुमच्या जीवनामध्ये काही चांगले होणारे आहे. हा शुभ संकेताचा इशारा करतो. जर डावा डोळा चारही दिशांमध्ये फडफडतो तर याचा अर्थ आहे की तुमच्या लग्नविवाहाचा योग लवकरच येणार आहे. महिलांचा उजवा डोळा फडफडण्याचा अर्थ आहे काहीतरी अशुभ होणे. उजवा डोळ्याचे फडफडणे तुमच्या जीवनामध्ये संकट येण्याचा संकेत आहे. पुरुषांचा डावा डोळा फडफडण्याचा अर्थ हा असतो की तुमच्या जीवनामध्ये आता मेहनत आणि कष्टदायी वेळ खूपच लवकर जवळ येणारी आहे. आणि तेथेच पुरुषांचा उजवा डोळा फडफडण्याचा अर्थ हा आहे की तुमच्या जीवनामध्ये कोणती शुभ बातमी येणारी आहे. बघतो अशाच प्रकारे कावळ्याकडूनही तुम्हाला येणारे संकेत मिळू शकतात. जर कावळा कोणा स्त्रीच्या डोक्यावर येऊन स्पर्श करून जातो तर त्या स्त्रीच्या पतीवर कोणते मोठे भारी संकट येणारे आहे. जर कोणा व्यक्तीच्या घराजवळ अथवा घराच्या छतावर अचानकपणे खूप सारे कावळे एकत्र येऊन आरडाओरडा करू लागले तर हा त्या घराच्या मालकावर येणाऱ्या कोणा मोठ्या संकटाचा अथवा खूप साऱ्या समस्यांचा येण्याचा संकेत आहे. बघतो घरामध्ये पडून असलेली काचेची अथवा चिनी मातीची भांडी वारंवार तडा जाऊन तुमच्या हातून तुटत राहतात तर हे दारिद्र्याकडे इशारा करते. तर बघतो आजच्या पुरते बस एवढेच. मी आपला आता निरोप घेऊ इच्छितो. आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच पसंत आली असेल. खूप खूप धन्यवाद.